लहानपणी आपण मोठं होण्याची स्वप्न पाहतो. मोठं झाल्यावर चांगली नोकरी मिळवायची धडपड करतो. एक दिवस अचानक लक्षात येतं की आपण जगतोय पण मनापासून जगत नाही. सकाळी उठतो, काम करतो, घरी येतो, झोपतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच. पण हा प्रश्न फार कमी लोक स्वतःला विचारतात. मी हे सगळं नेमकं कशासाठी करतोय? जपानमध्ये एक छोटंसं बेट आहे, ओकिनावा. असं म्हणतात की इथे अनेक लोक 100 वर्षापेक्षा जास्त आयुष्य जगतात. पण आश्चर्याची गोष्ट त्यांच्या दीर्घायुष्याची नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते इतके आनंदी का आहेत. त्यांच्याकडे एक शब्द आहे, इकिगाई. याचा साधा अर्थ आहे रोज सकाळी उत्साहाने उठण्याचं कारण. या व्हिडिओमध्ये आपण इकिगाई पुस्तकाचा फक्त सारांश समजून घेणार नाही, तर असा एक विचार समजून घेणार आहोत जो कदाचित आयुष्याकडे पाहण्याचा तुझा दृष्टिकोन बदलू शकतो. चला सुरुवात करूया. कधी लक्ष दिले? लहानपणी ज्या गोष्टी करण्यात तासन तास जायचे, आज त्यासाठी 10 मिनिटं सुद्धा वेळ मिळत नाही. आपण मोठे झालो, जबाबदाऱ्या वाढल्या, पण त्या जबाबदाऱ्या सांभाळताना आपण स्वतःलाच कुठेतरी मागे सोडलं. हळूहळू आयुष्य एवढं व्यस्त झालं की आपण जगणं थांबवलं नाही, पण मनापासून जगणं मात्र विसरलो. आणि कदाचित म्हणूनच आज अनेक लोक यशस्वी दिसतात पण आतून समाधानी नसतात. आनंद हा आयुष्याच्या शेवटी मिळणारा पुरस्कार नाही, तो रोजच्या आयुष्यात अनुभवायची गोष्ट आहे. पण हा विचार नेमका आला कुठून? आणि जगभरातील लाखो लोकांना इकिगाईने एवढं प्रेरित का केलं? त्याचं उत्तर शोधण्यासाठी चला जाऊया जपानमधल्या ओकिनावा या छोट्याशा बेटावर. जपानच्या दक्षिणेला एक छोटंसं बेट आहे, ओकिनावा. शांत रस्ते, हिरवीगार झाडं, समुद्राच्या लाटा आणि साधं निवांत आयुष्य. या छोट्याशा बेटाने अनेक संशोधकांचं लक्ष वेधून घेतलं, कारण इथे अनेक लोक 100 वर्षांपेक्षा जास्त आयुष्य जगतात. पण त्याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते फक्त जास्त वर्ष जगत नाहीत, तर शेवटपर्यंत सक्रिय, आनंदी आणि समाधानी राहतात. पण प्रश्न अजूनही तसाच होता, या लोकांमध्ये असं वेगळं काय आहे? त्यांना रोज सकाळी उत्साहाने जगण्याची प्रेरणा नेमकी कुठून मिळते? या प्रश्नाचं उत्तर एका शब्दात दडलं होतं, इकिगाई. इकिगाई म्हणजे फक्त एक शब्द नाही, तो त्यांच्या जगण्याचा एक भाग आहे. कोणासाठी बागकाम, कोणासाठी संगीत, कोणासाठी कुटुंबासोबत वेळ घालवणं, तर कोणासाठी इतरांना मदत करणं. त्यांच्यासाठी आनंद म्हणजे मोठ्या यशाची वाट पाहणं नाही, तर रोजच्या छोट्या क्षणांमध्ये अर्थ शोधणं आहे. पुस्तकात आणखी एक सुंदर विचार सांगितलाय, नेव्हर रिअली रिटायर. याचा अर्थ आयुष्यभर फक्त काम करत राहा असा नाही, तर जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत शिकत राहा, काहीतरी नवीन करत राहा आणि आयुष्याबद्दलची उत्सुकता जिवंत ठेवा. कारण शरीर आधी म्हातारं होत नाही, माणूस आधी मनाने म्हातारा होतो. आणि म्हणूनच इकिगाई आपल्याला मोठं यश मिळवण्यापेक्षा अर्थपूर्ण आयुष्य जगायला शिकवतं. पण हे सगळं ऐकल्यानंतर एक प्रश्न पडतो, माझं इकिगाई मला कसं सापडणार? इकिगाई समजून घेण्यासाठी एक सोपा मार्ग म्हणजे स्वतःला 4 प्रश्न विचारणं. पहिला, अशी कोणती गोष्ट आहे जी तुला मनापासून करायला आवडते? दुसरा, कोणत्या गोष्टीत तू खरोखर चांगला आहेस? तिसरा, जगाला तुझ्याकडून कोणत्या गोष्टीची गरज आहे? आणि चौथा, कोणत्या गोष्टीसाठी तुला पैसे मिळू शकतात? या 4 प्रश्नांची उत्तरं एका दिवसात मिळणार नाहीत, पण प्रत्येक प्रामाणिक उत्तर तुला तुझ्या इकिगाईच्या थोडं जवळ घेऊन जाईल. कारण इकिगाई म्हणजे जग बदलणं नाही, तर स्वतःचं आयुष्य अर्थपूर्ण बनवणं.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुझं आयुष्य एका दिवसात बदलणार नाही, पण कदाचित आज तू स्वतःला असा एक प्रश्न विचारशील, मी ज्या आयुष्याच्या मागे धावतोय ते खरंच माझं आहे का? कारण शेवटी इकिगाई म्हणजे एखादी जादू नाही, तो स्वतःला समजून घेण्याचा एक प्रवास आहे. आणि प्रत्येक मोठा प्रवास एका छोट्या पावलानं सुरू होतो. कदाचित आज ते पहिलं पाऊल टाकण्याची वेळ आलीये. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच पुस्तकांमधले आयुष्य बदलणारे विचार आपण सोप्या मराठीत समजून घेणार आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.